आम्हाला वाटलं जरा कमी होईल, पण जरा थोडं थोडं चलो हम स्टार्ट करते हैं अपने ब्रांड नेम सूला से। सो आपने अंदर एक वीडियो देखी थी, इसमें करते मिस्टर राजीव सावंत। तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे कार्तिक देशमुख आणि स्वतः मालक तुमचं स्वागत करीत आहे। आता आपण डायरेक्ट नो प्रवास नो खवास डायरेक्ट नाशिकमध्ये आलेलो आहे आणि हे साधना मिसळ, आम्ही आता इथं मिसळ वगैरे खाल्लेली आहे ना। खास आम्ही आजचा ब्लॉग जो करणार आहे तो याचा करणार आहे, दिसला का? सुला वाईन्स नाशिक। आम्ही सुला वाईन्सला नाशिकला आलेलो आहे आणि प्रतीक सर हे दरवेळेस प्रमाणे मागे हात घेऊन थांबले, त्याचं कारण खूप वेगळं आहे। ज्यांना अमोल कोरे माहिती त्यांनाच तुम्ही ओळखू शकता। आणि आज आपले खास नवीन मित्र आपल्या बरोबर आलेला आहे, सार्थक डोंगरवाला आणि प्रतीक सर। तुम्ही काही बोलत नाही आणि हेच यांची जी हे आपले दरवेळेस प्रमाणे तुम्हाला बोलावं लागेल आधी, तुम्हाला बोलावं लागेल। तर चला बघूया सुला वाईन कशी आहे, कसं आहे, आतमध्ये फॅक्टरी कशी आहे नाशिकची, तर आपण बघूया, भेटूया, चला। तर अशा पद्धतीने आम्ही आता तुम्ही विकेंडला जर आले तर इथं 1000 रुपये पर पर्सन आहे आणि जर तुम्ही वीकडेला आले तर 600 रुपये पर पर्सन आहे। तर आम्ही आता 600 रुपये वीकडेला आलेलो आहे आम्ही, तो 600 रुपये पर पर्सन घेऊन आम्ही आतमध्ये आलेलो आहे। आणि ह्या 600 रुपयाचं तुम्ही काहीही तुम्ही आतमध्ये येऊन खरेदी करू शकता किंवा वाईन टेस्ट करू शकता, जेवण करू शकता, पण ते पैसे इथंच तुम्हाला खर्च करावं लागेल। तर अशा ह्या डिटेल्स तुम्हाला देतो आहे आणि आता तुम्ही मजा घ्या या ठिकाणाची। तर आम्ही असं काही नाही आहे, फक्त आम्ही फिरायला आलेलो आहे, हो ना अमोल? हो, फक्त फिरायला आलो। अच्छा, हमको सिखा रिया है। तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या डेमोज आणि टी शर्ट्स त्यांच्या ब्रँडच्या सुला वाईन्स असं लिहिलेलं असणार आहे, सगळे तुम्हाला मिळतील। पण सेपरेटली तुम्हाला तिथे त्यांना पे करावं लागणार आहे त्या सर्व वस्तूंच्या। ग्लास मिळतील आणि खूप साऱ्या वस्तू होत्या, चॉकलेट्स त्यांच्या आणि शेकर्स पण होते। शेकर खूप छान होतं। तिथून पुढे आम्ही कुपन काउंटरला गेलो, जे तुम्ही गेट जवळून तिकीट जे काढलं होतं ते इथे तुम्हाला जमा करावं लागतं आणि ते 600 रुपये तुम्हाला पर पर्सन मिळालेले आहे। तुम्ही इथं कुठे पण खर्च करू शकता
त्याच्यात त्यांची डिमांड अशी की ते 600 रुपयात तुम्ही वाईन आणि पूर्ण फॅक्टरी फिरू शकता आणि वाईन टेस्ट पण करू शकता. सर्व त्यांच्या ज्या टॉपच्या ज्या वाईन्स आहेत त्या तुम्हाला टेस्ट करायला मिळतात 30 ml. सो ते तुमची मर्जी, तुम्हाला करायचं आहे का नाही. जर तुम्ही टेस्ट नाही केली तर तुम्हाला फक्त 200 रुपये लागतात पूर्ण फॅक्टरी फिरण्यासाठी. आणि ते 400 रुपये तुम्ही वरती रेस्टॉरंट आहे तिथे तुम्ही खाऊ शकता, जेवण करू शकता किंवा वाईन पण पिऊ शकता. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला ते करायचं काय आहे. आणि जर तुमचे 600 रुपये हे ऑब्व्हियसली ते पुरणार नाहीये, तुम्हाला एक्स्ट्रा वरती खर्च करावाच लागतो. सो ते तुम्ही तिथं खर्च करू शकता. तिथून कुपन घेतल्यानंतर तुम्हाला एक टायमिंग देतात. त्या टायमिंग नुसार तुम्हाला तिथं परत काउंटर पाशी जावं लागतं. तोपर्यंत आम्हाला वेळ होता, तोपर्यंत आम्ही इथे त्यांचं वाईन शॉप होतं, ते वाईन शॉप पाहायला गेलो. खूप छान होता आतमध्ये. इथून तुम्ही वाईन खरेदी करून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, तिथं पिऊ शकत नाही इथलची वाईन. तुम्हाला जर प्यायची असेल तर तुम्हाला वरती टेरेसवर रेस्टॉरंट आहे, तिथं तुम्हाला सेपरेटली त्यांना GST वगैरे ते पे करून तुम्हाला तिथलची वाईन घेऊन तुम्ही पिऊ शकता. तुम्ही वाईन शॉप वरून घेऊन रेस्टॉरंट मध्ये जाऊन पिऊ शकत नाही. सो त्यांची अशी सिस्टीम आहे. मित्रांनो, काय विचार चालला काय विचार काय फक्त बघतोय रेट बघताय ना फक्त? नक्की ना? मी असं काही करत नाही बरं का, आधीच सांगतो तुम्हाला. आम्ही कुठे करतोय, ते आलंय तर बघायला. हा बरोबर आहे. मग काय आवडलं तुला, काय कळतं त्याच्यातलं, त्याला थोडं सांगतो का? काय नाही, याच्यात 2 प्रकार आहेत. एक पूर्ण 750 ml ची बॉटल आहे आणि पिंट म्हणजे एक छोटी बॉटल आहे ती खालची एकदम 350 ml ची, 450 ml 375. ओके. टाइप्स ऑफ वाईन्स आहेत, पण त्याचे रेट्स जरा दाखवता टाइप्स ऑफ आपल्या पब्लिकला. जी घेणारे आहेत त्यांनी इथं या आणि काय प्यायचं ते प्या. बरोबर ना? आता ट्राय करू आपण. काय ट्राय करायचं आम्ही असंही काही ट्राय. तर आम्ही आता आतमध्ये आलो. काय बसू सगळे दिसणार नाही आहे मी तुम्हाला, थोडंफार दिसत असं पण ठीक आहे. जे आम्ही 600 रुपये भरले होते त्याच्यामध्ये आम्हाला फॅक्टरीची टूर आणि वाईन टेस्ट करायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले ते आम्हाला इथं व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ आपण बघूया. चला. Nestled along the verdant slopes of Nashik lies the epicenter of the wine revolution in India, Sula Vineyards. For over 20 years, Sula has been a Indian wine and continues to craft extraordinary experiences around it. Welcome to Sula Vineyards. I'm Rajiv Samant, founder and CEO of Sula, and all of us welcome you to your time here at our beautiful vineyard. Enjoy, take some time, learn about this beautiful beverage called wine, and we really hope that when you leave here, you will have discovered which your favorite wine is. That would be a great result today. Enjoy yourselves. सो हम स्टार्ट करते हैं अपने ब्रांड नेम सूला से. सो आपने अंदर एक वीडियो देखी थी, इसमें एक सर थे मिस्टर राजीव सावंत. तो यहाँ के ओनर हैं, उनकी मदर का नाम था सुलभा. सो उन्होंने क्या किया, अपनी मदर का आधा नाम लिया और ब्रांड नेम रख दिया सूला, राइट? सूला फ्रॉम सुलभा. उसके बाद आपको एक बिल्डिंग दिख रही होगी येलो कलर की वहाँ पे. सो उस बिल्डिंग का नाम है द सोर्स. सोर्स मतलब बिगनिंग या फिर शुरुआत. हमारी शुरुआत उधर से हुई थी. 1996 में हमारी फर्स्ट वाइन फैक्ट्री थी. उसके बाद जब हमें लगा कि हमें दूसरी फैक्ट्री चाहिए, प्रोडक्शन इंक्रीज हो गया, तो उसे हमने कन्वर्ट कर दिया एक रिजॉर्ट में, होटल में. अब लोग वहाँ पे स्टे करते हैं. ये सेकंड फैक्ट्री जो हमने 2017 में यहाँ पे खोली थी. त्यांनी खूप सारी माहिती दिली. त्यांनी सर्व प्रकारच्या मशीन दाखवल्या इथे आणि कसं तयार होतं सगळं सांगितलं. तिथून पुढे आम्ही आतमध्ये गेलो. इस जगह का नाम है आपका सेलर, टैंक सेलर. सो यहाँ पे आपकी वाइन पड़ती है, जितने भी टैंक्स हैं फर्मेंटेशन टैंक कहते हैं.
सो इनकी जो कैपेसिटी है अलग अलग है, ये 40,000 लीटर्स की है, 35,000 लीटर की। इस जगह से सो इस जगह का नाम है आपका बैरल सेलर। सेलर मतलब एक ऐसा डार्क रूम जिसमें हम अपनी वाइन स्टोर करते हैं। यूजुअली अंडरग्राउंड होते हैं ताकि इसमें धूप ना आए ज़्यादा, क्योंकि धूप से भी टेम्परेचर बढ़ जाता है। सो इसमें अंडरग्राउंड होते हैं, लेकिन जब हम ज़्यादा प्रोडक्शन करते हैं तो हमें वेयर हाउस करना पड़ता है। अंडरग्राउंड उतने इजीली स्टोर नहीं कर सकते, राइट। सो बैरल्स क्या होते हैं, जितने भी आपको ये दिख रहे हैं ना ड्रम्स, इन्हें ड्रम्स भी कहते हैं कास्ट या फिर बैरल। ये बनते किस चीज़ से, कौन सी लकड़ी से? चलो इकडे इकडे इतनी खुशी मुझे अप्लाई किया था। थैंक यू सो मच। हमारा टूर इधर ही एंड होता है। वो लोग एग्जिट कर सकते हैं गिफ्ट शॉप से जाके। जितने भी बच्चे हैं बिलो 21 है वो भी अंदर अलाउड नहीं होंगे टेस्टिंग रूम में, उन्हें भी एग्जिट करना होगा फ्रॉम द गिफ्ट शॉप। बाकी जितने भी एडल्ट्स हैं जिन्होंने रजिस्ट्रेशन करा रखी है टेस्टिंग्स की, प्लीज आप अपनी स्लिप के साथ रेडी रहना। मैं कलेक्ट करके एक करके अंदर एंट्री कराता हूँ। तो बाई टेस्ट करायला वाईन टेस्ट करायला बस एवढं 6 फ्लेवरची वाईन टेस्ट करायची आपल्याला. ती प्रीमियम पण प्रीमियम मध्ये क्वालिटी जगात पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा पितोय, टेस्ट करतोय. चकना पण देतात का विचार. अरे जाणार ते आवडी काय आवड आहे. चला ते बघूया. टुडे वी आर गोइंग टू टेस्ट 6 वाइन्स। ये जितनी भी वाइन्स आज हम टेस्ट करेंगे ये आपकी फर्स्ट वाइन होगी, लास्ट वाइन होगी। एट द एंड ऑफ द सेशन अगर आपको नाम याद नहीं रहते हैं, आप पिक्चर क्लिक कर सकते हैं लेबल्स की और खरीद सकते हैं बॉटल शॉप से। मीनवाइल मैं आपको वाइन के बारे में एक्सप्लेन कर देता हूँ कि हम सबसे पहले वाइन ग्लास को होल्ड कैसे करते हैं। आपने देखा होगा हॉलीवुड मूवीज में, अमेरिकन मूवीज में अपने ग्लासेस को ऐसे होल्ड करते हैं। क्यों करते हैं मैं आपको बताता हूँ। एक्चुअली क्या होता है, उनकी वहाँ पर रूम टेम्परेचर इतना लो होता है कि वो अपने ऐसे होल्ड करते हैं जस्ट लाइक दिस। सो क्या होगा, आपकी वाइन ठंडी हो जाती है लो रूम टेम्परेचर के चक्कर में। हम पाम से इसलिए पकड़ते हैं क्योंकि पाम में सबसे ज़्यादा हीट होगी। जब ऐसे होल्ड करते हैं तो हीट जाती है, ट्रांसफर हो जाती है वाइन के अंदर, योर वाइन गेट्स प्रीहीटेड, वापस से गर्म हो जाती है। इसके बाद हम अपने वाइन को ग्लास को इंडिया में कैसे होल्ड करते हैं, वी होल्ड आवर ग्लासेस जस्ट लाइक दिस। थोड़ा नीचे से पकड़ते हैं, क्यों? ताकि इसमें जितनी हमारी हीट है वो ट्रांसफर ना हो पाए, क्योंकि इंडिया में पहले ही बहुत ज़्यादा गर्मी होती है। अगर आप ऐसे पकड़ने लगोगे तो क्या होगा, जितना भी अल्कोहल कंटेंट होगा वो उड़ जाएगा और सिर्फ जूस नीचे रह जाएगा वाइन के अंदर, राइट। दैट्स व्हाई इंडियंस ऑलवेज होल्ड इट लाइक दिस, स्मार्टली प्ले करते हैं। इसके बाद टोटल 5 स्टेप्स होते हैं वाइन ड्रिंकिंग के। पहला स्टेप है जस्ट टू सी द वाइन। जब वो वाइन मिलेगी आपको ग्लास को टिल्ट करना है 45 डिग्री एंगल पे। इसमें क्या होगा, जितनी भी वाइन यहाँ पे कॉन्सेंट्रेट हो जाएगी, देन यू कैन सी द कलर। सेकंड स्टेप होता है इज जस्ट टू स्वर्ल द वाइन। हम अपनी वाइन को ऐसे से घुमाते हैं तो इसमें क्या होगा, जितनी भी एयर होती है वो मिक्स हो जाती है वाइन के अंदर और आपको जो खुशबू आवाज है और बढ़िया तरीके से आती है। थर्ड है इज जस्ट टू स्मेल योर वाइन। कभी कभार क्या वाइन दिखने में अच्छी है, लेकिन अगर आपको बैड स्मेल आ रही है और डैम्प कार्डबोर्ड गंदे जैसी स्मेल आ रही है, इट मींस आपकी वाइन है रुइन हो चुकी है, खराब हो चुकी है, सबको पीना नहीं होगा। सोल कैसे करते हैं, तो देयर आर 2 वेज। पहला मेथड है कि आप उसे ऊपर से टेस्ट इसका ऐसे लेके पर पहले की तरह शार्प करके स्मूथ टेस्ट अंदर जाती है, मतलब डालते हैं ऐसे का थोड़ा से स्मूथ है। हैप्पी बर्थडे आर्या.
ये 6 में से कौन सी बेस्ट है आप बताओ सर, हमको लेना है मेरे बेस्ट हिसाब से बेस्ट। मेरे को 2 ही पसंद आते हैं, 3 पसंद आते हैं, फर्स्ट, थर्ड वाली और लास्ट। एक्चुअली लास्ट में शुगर बहुत है इसलिए लेते नहीं। अच्छा, तो सर ये 2 सजेस्ट करूँगा। हाँ, ये और ये वाली, फर्स्ट और ये बेस्ट है। हाँ जी। वाईन टेस्ट केल्यानंतर आम्ही वरती रेस्टॉरंटमध्ये आलो जेवण करायला आणि हा माहोल पहा तो सुंदर आहे, फक्त इथं पावसाची कमतरता आहे. पावसाळ्यात नक्कीच भेट द्या नाशिकला सुला वाईनला. मजा आली, खूपच मस्त होतं आणि बघा पुढे. आम्ही वाईन वगैरे टेस्ट केली, चांगली वाटली. 6 प्रकारचे वाईन टेस्ट होते आणि सगळ्या प्रीमियमच्या होते ते. एकदम एवढंसं एक घोट आपलं होतं त्याच्यामध्ये, सगळं तुम्ही पाहिलंच आहे. आणि छान होते काही टेस्ट. आणि काय बोलू आता, काय मजा येऊन गेली, मग काही सांगता येत नाही. पण तुम्ही एकदम त्याच इथं भेट. तर आता मला भूक लागली, आता आम्ही नंतर खातो आणि जरा फोटोज वगैरे काढून बघूया काय काय अजून करता येईल. चलो. 1 hour later. इथे आल्यावर आम्हाला वाटतं जरा रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. कहाँ से आते तर तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग पाहिलेला आहे, छान. आणि तुम्ही नक्की नाशिकला इथे सुला वाईनला नक्की विजिट द्या. आणि ज्यांना वाईन आवडते त्यांनी इथे नक्कीच या, खूप छान आहे. आम्ही जास्त पिलो नाही पण ठीक आहे, पण मजा आली आणि खूप फिरण्यासारखं आहे. शक्यतो सगळ्यांनी रात्रीच्या टायमिंगला, संध्याकाळी आम्ही दुपारी आलो पण तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला 5-6च्या वेळेस. आणि त्यातल्या त्यात पावसाळा असेल तर अजूनच मजा येईल. खूप मस्त इथं शेत आहे आणि बसायला पण खूप छान आहे. ॲम्बियन्स भारी आहे. आणि विकेंडला तुम्हाला दरवेळेस मागाशी पण सांगितलं की विकेंडला आले तर 1000 रुपये आहे आणि वीकडेला आले तर 600 रुपये आहे. आणि प्रतीक सर काय म्हणतात आहे का? खूप एन्जॉय झाला, परत असं एन्जॉय होणार नाही. जेव्हा वय असेल तेव्हा करून घ्या. येस, समजलं. जोपर्यंत वय आहे तोपर्यंत करून घ्या, नंतर जमणार नाही ब्रो. तर समजलं. तर हा ब्लॉग इथेच संपतोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर मग येतो. सबस्क्राईब करा. हा, थांबा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला येतो.